ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मालिकेमध्ये आपल्याला खूप मोठा टर्निंग पॉइंट मिळणार आहे. कारण अर्जुनने जो पुरावा स्वतःकडे ठेवलाय तो आपण पाहिलेला आहे आणि तो आहे एक छोटासा सोन्याचा तुकडा. अर्जुनला का कोणास ठाऊक पण सिक्स सेन्समुळे साधारण अंदाज आलेला असतो की जर हे पुरावे पोलिसांच्या ताब्यात गेले तर महिपत शिकरे या सगळ्यामध्ये हे पुरावे नष्ट करणार म्हणजे करणार. आणि त्यासाठी आपण या सगळ्यामध्ये आता मात्र एक युक्ती केली पाहिजे की की आत्ता हे आपल्याकडे तुकडा ठेवला पाहिजे. आणि तसंच घडतं. सगळे पुरावे जळलेले असतात पण अर्जुनने सोन्याचा तुकडा जो आपल्याकडे ठेवलेला असतो त्याबद्दल तो कोर्टात वाच्यता न करता परस्पर एका सोनाराकडे जाऊन येतो. मग कोर्टाच्या हिअरिंगला आता इकडे अर्जुन सांगायला लागतो की इन्स्पेक्टर साहेब जे घडलंय ते तुम्हीच सांगा. मग इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात की त्या तिथे इव्हिडन्सची जी रूम होती ती रूम आता आणि त्या तिथे पुरावे अनेक होते पण ते पुरावे जळून नष्ट झाले. आता मात्र इकडे कोर्टामध्ये एकच गहजब उडतो आणि आता महिपत शिकरे इतका मस्तवालपणे पाहायला लागतो की माझ्याशी जर पंगा घ्याल तर या सगळ्यामध्ये हेच तुमच्यासोबत घडणार आहे. आणि त्याच वेळेला जज साहेब म्हणतात मी तुम्हाला 3 वाजेपर्यंतची वेळ दिली होती, या सगळ्यानंतर मी तुम्हाला अजून वेळ देऊ शकत नाही. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन सांगायला लागतो हे बघा, ज्या अर्थी मी 9 ते 3 या वेळामध्ये मी पुरावे शोधलेले होते, मी ज्या वेळेला पुरावे शोधलेले होते ते पुरावे मला मिळाले पण ते जळाल्यामुळे आपल्याकडे आत्ता पुरावा नाही आहे. पण तसं बघायला गेलं तर अजूनही काही पुरावे असू शकतील ना. त्यावरती आता इकडे सांगितलं जातं की एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आता ह्या आश्रमाचा जो स्टे उठलाय तो परत ठेवू शकत नाही. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो हे बघा मला थोडासा वेळ लागणार आहे. पण जज साहेब म्हणतात आता कोर्टाचा स्टे हा उठणार नाही. अर्जुन म्हणतो तुम्ही थोडा वेळ तर देऊ शकता. यावरती जज साहेब म्हणतात उद्या सकाळी 10 वाजता महिपत शिकरे हे या म्हणजे हे पाडण्याचं काम करू शकतात. तोपर्यंत जर काही तुम्हाला पुरावे असतील तर तोपर्यंत कोर्टात सादर करा आणि त्यानंतर मात्र आता ती आश्रम पडण्यापासून कोणी थांबू शकत नाही. असं म्हटल्यावरती अर्जुन थोडासा गडबडतो पण अर्जुनकडे पुरावा तर असतो, फक्त बाकी असते त्या सोनाराकडून स्टेटमेंट आणण्याची. कारण जे साक्षीच्या पर्सवरती एस बनवण्यात आलेला असतो त्या झटापटीमध्ये ज्या वेळेला तिने आता पिस्तूल त्या ह्याच्यामधून काढलेली असते त्यावेळेचा एस तो तुटलेला असतो आणि सोन्याचा एस हा एक्सक्लुझिव्ह म्हणजे खास कस्टमाइज बनवून घेतलेला असतो पर्सला लावण्यासाठी. त्यातला तुटलेला एसचा तुकडा अर्जुनला सापडलेला असतो आणि ज्या सोनाराकडे बनवले त्या सोनाराची मागच्या साईडला तिकडे नावसुद्धा असतं म्हणजे त्यांचा स्टॅम्प असतो. त्यामुळे अर्जुन त्या सोनारापर्यंत पोहोचलेला असतो आणि योगायोगामध्ये तो सोनार हा सुभेदारांच्या पिढीच्या सोनारांपैकी एक असतो. पूर्णाची त्याला खूप चांगलं ओळखत असते. अर्जुनला या गोष्टीचा फायदा होतो. त्यामुळे अर्जुन सांगतो ठीक आहे उद्या 10 वाजेपर्यंत मी कोर्टासमोर पुरावा आणेन आणि त्यानंतरच मग मात्र मला ह्यांना पाडायची परवानगी द्या. असं परवानगी कोर्टाकडून घेऊन जज साहेबांनी 10 वाजेपर्यंत टाइम दिलेला असतो. त्यामध्ये आता मधुभाऊ विचार करतात की या सगळ्या 10 वाजेपर्यंत आपला आश्रम वाचेल का. सगळ्यांनाच खूप चिंता वाटते. त्यावरती बाहेर आल्यावरती मधुभाऊ म्हणतात तुम्हाला पुरावा 10 वाजेपर्यंत सापडेल का. अर्जुन म्हणतात मधुभाऊ लढायचं आता पण रडायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे या सगळ्यामध्ये आता आपण एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे लढायचं, परिणामांचा विचारच करायचा नाही. असं म्हणत आता मधुभाऊ निघून गेल्यावरती इकडे आता साक्षी महिपतला म्हणत असते अण्णा हा इतका कॉन्फिडन्स कसा आहे की उद्या 10 वाजेपर्यंत हा आपला काही पुरावा आणू शकेल म्हणून. यावरती महिपत म्हणतो काय नाही, तो आता बघितलंस ना कोर्टात जायच्या आधी सुद्धा तो एकदम किती कॉन्फिडंट होता. ते या सगळ्यामध्ये त्याला उगाचच ओव्हर कॉन्फिडन्स आहे, तू नको काळजी करूस. आणि त्यावेळेला मात्र आता इकडे साक्षी म्हणते नाही अण्णा याला अंडर एस्टिमेट करून आपल्याला चालणार नाही. असं म्हटल्यावरती मग मात्र महिपत म्हणतो मग काय तुझ्या बापाला अंडर एस्टिमेट करतेस का.
अगं आत्तापर्यंत काय नाही केले, पोलिसांच्या कस्टडीत असलेले पुरावे जो माणूस नष्ट करू शकतो तो काय करू शकत नाही, ही गोष्ट तुला समजते ना. यावरती मग मात्र इकडे साक्षी सांगायला लागते, अण्णा तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तरी सुद्धा असं म्हटल्यावरती महिपत म्हणतो तू शांत बस. असं महिपतने म्हटल्यावरती आता इकडे साक्षी विचार करते, कदाचित अण्णांनी लावले असतील काही आपले धागेदोरे. तोपर्यंत अर्जुन आता इकडे आलेला असतो, तो म्हणजे सोनाराकडे. सोनाराकडे ज्या वेळेला अर्जुन येतो त्यावेळेला सोनाराला तो म्हणतो, काका झालेत का काही हे, म्हणजे तुम्हाला ह्या तुकड्याचं काही सापडलंय का. यावरती सोनार सांगतो, हो म्हणजे कसं आहे ना, महिपत शिकरे यांचीच मुलगी साक्षी शिकरे हिने हे केलेलं आहे, पण त्या गुंडाने जर मला काही हे करण्याची धमकी दिली तर. त्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो, ती चिंता तुम्ही करूच नका, कारण या सगळ्यामध्ये तुमच्या दुकानाचा स्टॅम्प आहे आणि तुमच्या दुकानाची रिसीटसुद्धा मला मिळाले असं मी सांगेन. त्यामुळे आता तुम्हाला इकडे आल्यावरती तुम्हाला खोटं बोलताच येणार नाही ना. तुमच्याकडे रजिस्टरची मागणी कोर्टाकडूनच होईल आणि मग ते रजिस्टर तुम्हाला द्यावं लागेल. यावर ते म्हणतात, हे बघा आपले आणि सुभेदारांचे अन्नपूर्णा ट्रस्टचे जुने संबंध आहेत, त्यामुळे मी तुम्हाला मदत करेल. त्यावरती अर्जुन सांगतो, मी तुम्हाला कोर्टामध्ये हजर करेन, सगळ्यांच्या समोर नाही, ॲक्च्युली मी कोर्टामध्ये पर्सनली हजर करेन आणि त्यावेळेला तुम्ही मला या सगळ्यामध्ये जज साहेबांच्या समोर ती रिसिट द्यायची की हा एसचा तुकडा तुम्ही साक्षी शिकरे यांना बनवून दिला होता. यावरती तो सोनार तयार होतो आणि अर्जुनला मदत करायला 100% होकार देतो. आता इकडे अर्जुन त्याला घेऊन म्हणजेच त्या सोनाराला घेऊन जज साहेबांच्या समोर उभं करायला निघतो. जोपर्यंत अर्जुन त्याला जज साहेबांच्या समोर आता उभं करायला निघालेला असतो तोपर्यंत इकडे आता महिपत शिकरे 10ला 10 मिनिटं असतानाच या सगळ्यामध्ये तो तिकडे पोहोचतो. तो तिकडे पोहोचल्यावरती आता मात्र हे सगळं पाडण्यासाठी काम सुरू करतो. तो या सगळ्यामध्ये बुलडोजर बोलवतो. बुलडोजर बोलवल्यावरती आता इकडे अर्जुनने सायली आणि कुसुमला, मी तिकडे स्टे ऑर्डर घेऊन येतोय, तोपर्यंत तुम्ही तिकडे थांबा आणि मी येईपर्यंत वाट बघा असं सांगितलेलं असतं. पण तोचपर्यंत इकडे आता पाडण्यासाठी आलेला महिपत शिकरे आपला बुलडोजर चालवून जे आश्रमाचं फेन्सिंग असतं किंवा जे आश्रमाचं फेन्सिंग कुंपण असतं ते पाडायला सुरुवात करतो. ते पाडायला सुरुवात केल्यावरती सायली आणि आता इकडे कुसुम रडवेल्या होतात. रडवेल्या झालेल्या दोघी जणी या सगळ्यामध्ये आता मात्र त्याच्या हातापाया पडायला लागतात, पण तो काही ऐकायला तयार नसतो. इकडे जज साहेबांच्या समोर सोनाराला हजर केलेला. आता अर्जुन जज साहेबांना सांगतो, तुम्ही मला 10 वाजेपर्यंतची जी मुदत दिली होती त्या मुदतीत मी तुम्हाला इकडे पुरावा घेऊन आलाय. असं म्हटल्यावरती जज साहेब म्हणतात, काय पुरावा आहे. मग अर्जुन तो सोन्याचा तुकडा दाखवतो. यावरती मग मात्र जज साहेब म्हणतात, तरी सुद्धा हा सोन्याचा तुकडा दाखवून तुम्ही काय सिद्ध करताय, मला तर कळतच नाही. तुम्ही इतके वर्ष वकिली केलीत, ही कशी केलीत, काय केलीत, तुमचं काय वागणं आहे, खरंच मला काहीच कळायला मार्ग नाहीये. यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, खरं तर तुम्ही इतके वर्ष जज झालात ते कसे झालात मला कळतच नाहीये. या सगळ्यामध्ये तुम्ही आता विचारायला पाहिजे की काय करायचं आहे काय नाही, हा कसला तुकडा आहे, तर तुम्ही डायरेक्ट माझ्यावरती म्हणजे हे डिनाय करताय. यावरती जज साहेब म्हणतायत, तुम्ही मला चॅलेंज करू नका. त्यावरती आता मधुभाऊंना तिकडे आणलं जातं. मग आता अर्जुन सांगतो, हा जो सोन्याचा तुकडा आहे, हा सोन्याच्या तुकड्याच्या मागच्या साईडला एका ज्वेलर्सची हे आहे. हा ज्वेलर्स जो आहे ना, तो ज्वेलर्स या सगळ्यामध्ये आता असे एक्सक्लुझिव्ह पीस बनवतो. जे एक्सक्लुझिव्ह पीस आता म्हणजे इकडे पर्सला लावले जातात, पण ते एक्सक्लुझिव्ह पीस कोण आपल्या नावाने बनवून घेतंय, कोण हे सगळं करतंय, हे सगळं विचार करत असतानाच आता त्याने मला ते रजिस्ट्रेशन दाखवलंय आणि दाखवा असं म्हटल्यावरती तो आता जो सोनार असतो तो रजिस्ट्रेशन दाखवतो. रजिस्ट्रेशन दाखवल्यावरती त्याच्यावरती साक्षी शिकरे हे नाव बघितल्यावरती अर्जुन सांगतो, या सगळ्यामध्ये साक्षी शिकरे यांनी कोर्टात जे स्टेटमेंट दिलंय त्या स्टेटमेंटनुसार त्या कधीही आश्रमाच्या आत गेल्या नव्हत्या. जर त्या कधीही आश्रमाच्या आत गेल्या नव्हत्या तर या सगळ्यामध्ये त्यांचा हा तुकडा तिकडे कसा सापडला, हा एक महत्त्वाचा पुरावा आहे की या सगळ्यामध्ये महिपत शिकरे यांची मुलगी साक्षी शिकरे या सगळ्यात इन्व्हॉल्व आहे.
आता हे म्हटल्यावरती मात्र काही जज साहेबांना बोलता येत नाही. जज साहेब म्हणतात, आपण याच्यावरती पुढे कोर्टात केस करू, आत्ता मी सध्या काही सांगू शकत नाही. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, पण तोपर्यंत तुम्ही पुढची हे देईपर्यंत कोर्टाची स्टे ऑर्डर आली पाहिजे. असं म्हणत इकडे आता कोर्टाची स्टे ऑर्डर घेऊन अर्जुन त्या ठिकाणी पोहोचतो. आणि आता इकडे साक्षीचा पर्दाफाश झालेला असतो, कारण सोनाराने साक्ष दिल्यामुळे तो तुकडा साक्षीचा, आणि साक्षीने कोर्टात आधी स्टेटमेंट दिल्यामुळे ती कधीही आश्रमात गेलेली नाही, ही गोष्ट ऑलरेडी सिद्ध झालेली असते. त्यामुळे जज साहेबांच्या समोर आता हे सगळं सिद्ध झाल्यामुळे इकडे बुलडोझर घेऊन ज्या वेळेला पाडण्याची प्रक्रिया चालू असते, त्याच वेळेला इकडे आता सगळेजण हतबल झालेले असताना अर्जुन स्टे ऑर्डर घेऊन पोचतो. अर्जुन ज्या वेळेला स्टे ऑर्डर घेऊन पोचलेला आहे आणि त्याच वेळेला स्टे ऑर्डर घेण्यासाठी आता मात्र तिकडे महिपत आणि साक्षी असतात. त्यांना दोघांना कळतच नाही. जज साहेबांना फोन फिरवला जातो. मग जज साहेबांकडून साक्षीला समजतं की आपल्या पर्सचा सोन्याचा तुकडा हा अर्जुनने इव्हिडन्स म्हणून जमाच केला नव्हता. अर्जुन यांच्यापेक्षा किती भारी निघाला हे सगळ्यांना समजतं आणि अर्जुनने या सगळ्यासाठी आता मात्र खूप मोठी मेहनत करत सोन्याच्या एका तुकड्याने मालिकेची समीकरणं बदललेली असतात.